निरंजन गावच्या एका जुन्या वाड्यात एकटाच राहत होता। तो गावातील प्राथमिक शाळेत शिक्षक होता। त्या वाड्याबद्दल अनेक अफवा होत्या। काहींना तो वाडा शापित वाटायचा, तर काहींना तिथे आत्म्यांचा वास असल्याचं जाणवायचं। पण निरंजनला अशा गोष्टींवर विश्वास नव्हता। रात्रीचे 12 वाजले होते। वाऱ्याची जोरदार झुळूक खिडकी वाजवत होती। निरंजन अभ्यासाच्या नोट्स तयार करत होता। अचानक त्याच्या खिडकीवर कोणीतरी जोरात थडथड आवाज केला। त्याने बाहेर पाहिलं, पण कोणीच नव्हतं। कदाचित वाऱ्याचा आवाज असेल असं म्हणून त्याने खिडकी बंद केली, पण त्याला झोप लागत नव्हती। थोड्या वेळाने पुन्हा घरात कुठेतरी पायऱ्यांवर हलक्या आवाजात पायऱ्या चढण्याचा आवाज आला, पण त्याने दुर्लक्ष केले। दुसऱ्या दिवशी गावातील काही लोकांनी निरंजनला सांगितलं, शाळेमागे जुन्या वाड्यात रात्री कुणीही थांबत नाही, तिथे काहीतरी विचित्र घडतं। निरंजनने हसून दुर्लक्ष केलं, पण त्या रात्री पुन्हा तसाच प्रकार घडला। यावेळी त्याने मोबाईलचा टॉर्च घेऊन त्या आवाजाच्या दिशेने जाण्याचं ठरवलं। वरच्या मजल्यावर गेल्यावर त्याला एका कोपऱ्यात एक जुनी पेटी दिसली। त्याने ती उघडली आणि आत एक जुनी डायरी सापडली। 1942 या वाड्याच्या मालकाच्या मुलीचा मृत्यू इथे झाला होता। तिला तिच्या सावत्र आईने जिवंत जाळलं होतं। तिचा आत्मा अजूनही इथे फिरतो। हे वाचून निरंजनला अंगावर काटा आला। तो खूप घाबरला। त्याला जाणवलं की वाड्याच्या प्रत्येक भिंतीत, प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी अज्ञात वलय आहे। त्या रात्री निरंजनला झोपेत एका लहान मुलीचा आवाज ऐकू आला, काका मला वाचवा। त्याने डोळे उघडले तर एका पांढऱ्या कपड्यातली सावली त्याच्यासमोर उभी होती। निरंजनने गावातल्या पुजाऱ्याला बोलवलं। त्या वाड्यात विधी करण्यात आले। विधीनंतर पुजाऱ्याने सांगितलं, त्या लहान मुलीचा आत्मा शांत झाला आहे, पण अजूनही इथे कोणी राहू नये। निरंजन गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला, पण त्या वाड्याची कहाणी अजूनही गावकऱ्यांच्या आठवणीत जिवंत आहे। कधी कधी काही गोष्टींवर विश्वास ठेवणं गरजेचं असतं। प्रत्येक अफवेमागे एक सत्य असतं। ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा।